चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी किंवा आपला चेहरा हा सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच वेळा पार्लरमध्ये महागडे असे फेशियल्स करत असतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट देखील आपण आपल्या चेहऱ्यासाठी घेतो. तसे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आपण चेहऱ्यासाठी यूज करतो. परंतु त्याचे पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर रिॲक्शन देखील बऱ्याच जणांना भरपूर वेळा जाणवत असतात. तर चला त्यासाठी आज आपण पार्लरसारखंच महागडं असं राईस फेशियल जे आपण हजारो रुपये खर्च करून पार्लरमधून करून आणतो, तेच महागडं फेशियल आज आपण घरच्या घरी अगदी स्वस्तात करणार आहोत. त्यासाठी आजची ही सुंदर अशी रेमेडी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला या राईस फेशियलची पहिली स्टेप करायची आहे, ते म्हणजे क्लिन्झिंग प्लस स्क्रबिंग. तर या ठिकाणी आपलं पहिल्या स्टेपमध्ये क्लिन्झिंग देखील होणार आहे, त्याचबरोबर स्क्रबिंग देखील चेहऱ्याला होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इन्ग्रेडियंट घ्यायचं आहे, ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ. जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तांदूळ पूर्णपणे बारीक ग्राइंड करून घेऊ शकतात. आपल्याला पूर्णपणे फाईन अशी याची पावडर लागणार आहे. तर या ठिकाणी 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आणि नेक्स्ट म्हणजे यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं कच्चं दूध म्हणजे रॉ मिल्क ॲड करायचं आहे. तर कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या चेहऱ्यावरची घाण साफ करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कच्च्या दुधाचाच वापर करायचा आहे. जर का तुमच्याकडे कच्चं दूध नसेल तर बॉईल केलेलं जर का तुम्ही दूध घेत असणार तर ते फ्रीजमध्ये थंड केलेलं दूध घ्या. परंतु शक्यतो या ठिकाणी चांगल्या रिझल्टसाठी कच्च्या दुधाचाच आपल्याला वापर करायचा आहे. तर राईस फ्लोअरमध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं. त्यासाठी तांदळाच्या पिठाचा आवर्जून आपल्याला वापर करायचा आहे. आणि या तांदळाच्या पिठामध्ये बारीक जे स्मॉल पार्टिकल्स असतात किंवा जे बारीक दाणे असतात ते आपल्या चेहऱ्याला नॅचरल एक्सफोलिएशन करायचं किंवा नॅचरल स्क्रबिंग करायचं काम करत असतं. तर त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ हे मिक्सरमध्ये बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मार्केटमध्ये जे रेडीमेड तांदळाचं पीठ येतं ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. तर आता थर्ड इन्ग्रेडियंट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे, ते म्हणजे मध. तर या ठिकाणी ऑर्गॅनिक असं मध आपल्याला घ्यायचं आहे. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं मध मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर मध आपल्या चेहऱ्याला नॅचरल नॅरिशमेंट किंवा डीप हायड्रेशन द्यायचं काम करत असतं. त्यामुळे या ठिकाणी मधाचा आवर्जून वापर करायचा आहे. मधामुळे आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो देखील खूप छान प्रकारे येत असतो. त्यामुळे आपण मधापासून वेगवेगळ्या प्रकारचे फेसपॅक देखील तयार करू शकतो. तर आजच्या या रेमेडीज मध्ये मधाचा देखील आपल्याला तेवढाच आवर्जून वापर करायचा आहे का जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील घाण असेल ती निघायला देखील मदत होते. त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही तेवढीच तुकतुकीत राहत असते. तर चला आता या ठिकाणी स्क्रब आपलं तयार झालेलं आहे. तर आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया. त्याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे कॉस्मेटिक नको असायला. त्यानंतरच आपण हे हे स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा स्वच्छ धुणं खूप जास्त गरजेचं असतं. त्यामुळे त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो. तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हे स्क्रब अप्लाय करून घ्यायचं आहे. तर ही पहिली स्टेप या ठिकाणी मी स्क्रब विथ क्लिन्झिंग यासाठी बोलली की आपण यामध्ये कच्च्या दुधाचा वापर केलेला आहे. कच्चं दूध हे नॅचरल क्लिन्झरचं काम करत असतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला अतिशय सुंदर असा ग्लो यायला मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असते किंवा डेड स्किन असते त्यामुळे ती बाहेर निघायला किंवा रिमूव्ह व्हायला किंवा मिनिमाइज व्हायला मदत होत असते. त्यामुळे या ठिकाणी कच्च्या दुधाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर तांदूळमध्ये जे किंवा तांदळाच्या पिठामध्ये जे बारीक असे दाणे असतात ते आपल्या चेहऱ्याला अतिशय नॅचरल प्रकारे एक्सफोलिएट करत असतात किंवा नॅचरल प्रकारे ते आपल्या चेहऱ्यावरची घाण काढत असतात. त्याचप्रकारे आपल्या चेहऱ्यावर जे नाकावर किंवा हनुवटीवर जे ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड असतात ते रिमूव्ह करण्यासाठी हे नॅचरल असं स्क्रब खूपच जास्त हेल्पफुल आहे. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने स्क्रब तयार करू शकतात. तर या ठिकाणी छान असं आता आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा स्क्रब करत असताना चेहऱ्याला
अतिशय जेंटली म्हणजे हलक्या हाताने चेहऱ्याला स्क्रब करा. जोराने आपल्याला रब करायचं नाही आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचाही हार्श होऊ शकते किंवा आपल्या चेहऱ्याला रॅशेस देखील पडू शकतात. तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आता आपल्याला पूर्ण चेहऱ्याला स्क्रब झाल्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा या ठिकाणी आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता तुम्ही ग्लो बघू शकतात की चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन या ठिकाणी रिमूव्ह झालेली आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावर छान असा ग्लो देखील येतो आणि नाकावरचे किंवा हनुवटीवरचे सगळे ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड ते देखील या ठिकाणी पूर्णपणे रिमूव्ह झालेले आहेत. तर चला आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे या ठिकाणी राईस फेस पॅक आपल्याला तयार करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने तयार करायचा ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला पहिले इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ. तर साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं या ठिकाणी राईस फ्लोअर म्हणजेच तांदळाचं पीठ लागणार आहे. तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय फेशियलपेक्षाही दुप्पट आपल्या चेहऱ्यावर ग्लो येत असतो. त्यासाठी या ठिकाणी ही रेमेडी फेस पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा आहे ते देखील स्टेप बाय स्टेप नक्की बघा. आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर लक्षात ठेवा प्लांट बेसमधलं किंवा झाडावरचं ॲलोवेरा जेल या ठिकाणी अजिबात पण यूज करू नका. मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं ऑर्गॅनिक असं तेच आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. कारण बऱ्याच वेळा प्लॅन्टच्या ॲलोवेरा जेलची भरपूर जणांना ॲलर्जी देखील होत असते. त्यासाठी जर का तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही प्लांटचं देखील यूज करू शकतात. तर आता या ठिकाणी थर्ड इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे दही. तर या ठिकाणी फ्रेश असं दही आपल्याला घ्यायचं आहे. थंड दह्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढं घट्ट असं दही मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे हनी म्हणजेच मध. तर साधारणतः पाव चमचा एवढं या ठिकाणी मध आपल्याला घालायचं आहे. तर मधाचा आजच्या रेमेडीमध्ये खूपच जास्त फायदा आपल्याला होणार आहे कारण आपल्या चेहऱ्यावर डीपली हायड्रेशन मधामुळे होणार आहे. त्याचबरोबर तांदळाच्या पिठामुळे किंवा तांदळाच्या या फेस पॅकमुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा ही टाईट व्हायला देखील मदत होत असते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का सुरकुते असतील ते देखील कमी व्हायला मदत होत असते. तर या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे आपल्याला यामध्ये गुलाबजल ॲड करायचं आहे. तर साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं या ठिकाणी गुलाबजलचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि हो तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघत आहात ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर या ठिकाणी आपल्याला हा फेस पॅक छान असा आता मिक्स करून घ्यायचा आहे. जेणेकरून यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे ॲक्टिव्ह व्हायला मदत होईल आणि त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर लवकरात लवकर आपल्याला बघायला मिळेल. तर या ठिकाणी आपण या फेस पॅकसाठी किंवा हे राईस फेशियलसाठी जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे नैसर्गिकरित्या ॲड केलेले आहेत किंवा नॅचरल पद्धतीचे सगळे इन्ग्रेडियंट आहेत. कुठल्याही केमिकलचा आपण या फेशियलसाठी वापर करत नाही आहोत. जर का तुम्हाला यामधलं कुठलंही इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात. तर चला आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक आधी चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे. तर आपण फेस पॅक हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करतो त्यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप जास्त अवलंबून असतो. त्यामुळे त्याचा रिझल्ट हा आपल्या चेहऱ्यावर तशा प्रकारे दिसत असतो. तर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नसतात किंवा ग्लो देखील आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर प्रकारे येतो. तर फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला तसाच सोडायचा नाही आहे. तर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे. कारण यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे. दही आपल्या चेहऱ्यावरील जेवढं देखील एक्सेस ऑइल असतं, जर का तुमची ऑइली स्किन असेल तर ते देखील रिमूव्ह करायचं काम दही करत असतं. त्यामुळे या ठिकाणी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप मी दाखवते तशा प्रकारे तुम्ही पूर्ण चेहऱ्याला मसाज करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला इन्स्टंट ग्लो बघायला मिळेल. त्याच प्रकारे चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होत असतं. तसंच आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन किंवा काळे डाग असतील किंवा पिंपलचे डाग असतात, वांगाचे डाग असतात ते सगळे मिनिमाइज व्हायला म्हणजे कमी व्हायला मदत होत असते. त्यासाठी आपल्याला पूर्ण चेहऱ्याला
फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करायची आहे. त्यानंतर आपल्याला मसाज झाल्यानंतर सेकंड लेयर चेहऱ्यावर फेस पॅकची अप्लाय करायचं. कधीही विसरायचं नाही आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा खूपच चांगला असा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तर जाडसर असा लेप आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुंदर असा ग्लो तर येणारच आहे. त्याचबरोबर वाढत्या वयातसुद्धा तुमचा चेहरा हा तरुण दिसायला मदत होत असते. तसे तुमच्या चेहऱ्यावर जर का वयाच्या आधीच सुरकुत्या ह्या लवकर पडायला लागलेल्या असतील तर तुम्ही हा राईस फेस पॅक किंवा ही राईस फेशियल नक्की तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा करू शकतात. तर आता 15 मिनिटासाठी फेस पॅक तसाच राहू दिल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे. लक्षात ठेवा, गरम पाणी चेहऱ्यावर कधीही यूज करू नका. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा ही खूप जास्त ड्राय होत असते. तर या ठिकाणी रिझल्ट तुमच्या समोर आहे. किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. नक्कीच तुम्ही आठवड्यातनं एकदा हे फेशियल घरच्या घरी ट्राय करा आणि फेशियल झाल्यानंतर किंवा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही आहे. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे, कारण हे आपल्या चेहऱ्यावर आपलं जे आपण फेशियल केलेलं आहे त्याचा ग्लो लॉक करायचं काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स हे मिनिमाइज व्हायला मदत होत असते. तर या ठिकाणी कधीही मॉइश्चरायझर आपण डेली स्किन केअर रुटीनमध्ये ज्यावेळेस मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन आपण चेहऱ्याला अप्लाय करतो त्यावेळेस हलक्या हाताने 1 ते 2 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज द्या, कारण यामुळे ब्लड सर्क्युलेशन तर चांगल्या प्रकारे होतच. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर फाईन लाईन किंवा सुरकुत्या या खूप कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तर चला, आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.